नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, असं दिसतंय एकूण की राहुल गांधींनी काँग्रेस पक्षाचं नवीन भवितव्य घडवायचं ठरवलेलं आहे. आणि अलीकडेच त्यांनी गुजरातच्या पक्ष कार्यकर्त्यांच्या संमेलनामध्ये ज्या प्रकारे स्वपक्षाच्याच नेत्यांवर हल्ला चढवला तो बघितला तर काँग्रेस पक्षाला काँग्रेस पक्षाच्या तावडीतून देशाला सोडवण्याची मोदींची जी अपेक्षा होती ती राहुल गांधी पूर्ण करणार आहे. कारण हळूहळू काँग्रेस नष्ट केली तरच काँग्रेस मुक्त भारत होऊ शकतो हे मनावर राहुल गांधींनी घेतलेलं दिसतं. आणि त्याप्रमाणे एकेका राज्यातून उरल्या सुरल्या राज्यातून जिथे अजूनही काँग्रेस पक्ष भक्कम वगैरे आहे तिथून तो कसा नामशेष करता येईल यासाठी राहुल गांधी गेली काही वर्ष भयंकर चांगल्या रीतीने प्रयत्नशील आहे. आज मला ह्याची आठवण एवढ्यासाठी आली की साधारण 4-5 वर्षापूर्वी जेव्हा पंजाब विधानसभेच्या निवडणुका जवळ येऊ घातल्या होत्या अशा वेळेला राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी काँग्रेस पक्षामध्ये अशा एका उपटसुंभ नेत्याला महत्व दिलं होतं की जेणेकरून पंजाब या राज्यातून काँग्रेस पक्ष जवळपास उखडला गेला. तुम्हाला आठवत असेल तर 2000 मला वाटतं 2017च्या निवडणुकांमध्ये 2017 नाही, सॉरी, 17च्या निवडणुकांमध्ये अमरिंदर सिंग यांनी काँग्रेसला परत एकदा पंजाबमध्ये सत्तेवर आणलं. पण त्यांचं बूड पक्क होऊ द्यायचं नाही, त्यांचं आसन गदगदा हलवायचं ही जी हायकमांडची इच्छा होती ती तिथले स्थानिक नेते पूर्ण करत नाहीत. म्हणून भाजपतून बाहेर पडलेला नवज्योत सिंग सिद्धू नावाचा एक उपटसुंभ नेता हा राहुल गांधी आणि प्रियांका वाड्रा यांनी काँग्रेस पक्षात आणला आणि अमरिंदर सिंग यांच्या बोकांडी त्याला बसवलं. अवघ्या 5 वर्षामध्ये पंजाबच्या राजकारणामधून काँग्रेसला पुरती उखडून टाकण्या इतपत कर्तृत्व नवज्योत सिंग सिद्धूने गाजवलं. पहिली गोष्ट म्हणजे पदोपदी अमरिंदर सिंग या अनुभवी अशा एका आपल्या मुख्यमंत्र्याला अडचणीत आणणं. तुम्हाला आठवत असेल तर एक मुद्दाम बघा की नवज्योत सिंग सिद्धू हा पंजाबमधला अमरिंदर सिंग मंत्रिमंडळातला मंत्री होता. आणि अशा वेळेला पाकिस्तानात निवडणुका झाल्या आणि पाकिस्तानच्या निवडणुकीत इम्रान खान हा क्रिकेटर आणि त्याचा पक्ष हा तिथल्या निवडणुकीच्या घोटाळ्यातून थेट पंतप्रधान झाला. आपल्या शपथविधीला इम्रान खानने अगत्याने भारताचा माजी विक्रमवीर कर्णधार सुनील गावस्करला बोलवलं. खरं तर इम्रान खान आणि सुनील गावस्कर हे समकालीन होते. पण तरीही एकूण परिस्थिती आणि त्यामागचं राजकारण ओळखून गावस्करने त्या शपथविधीला जायला साफ नकार दिला. राजकारण ओळखून एक क्रिकेटर इम्रान खानच्या शपथविधीला जायला भारतातून नकार देतो. अशा वेळेला तुमचे कोण आपले नवज्योत सिंग सिद्धू जो पाकिस्तानचा आपला पंजाबचा एक मंत्री होता तो अगत्याने गेला अगत्याने गेला आणि इम्रान खाननी त्या सगळ्या शपथविधीमध्ये नवज्योत सिंग सिद्धूला किती दुर्लक्षित केलं हे लोकांनी चित्रण बघितलं. आणि त्यापेक्षाही महत्वाची गोष्ट अशी होती की भारतीय सुरक्षा दलामध्ये दीर्घकाळ कामगिरी करून निवृत्त झाल्यावर राजकारणात आलेले अमरिंदर सिंग, कॅप्टन अमरिंदर सिंग हे पंजाबचे मुख्यमंत्री होते आणि त्यांच्या मंत्रिमंडळात सिद्धू होता. अशा वेळेला मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी पाकिस्तानात
सिद्धूने जाऊ नये असं जाहीर वक्तव्य केलं होतं, तरी त्यांच्या इच्छा धुडकावून नवजोत सिंग सिद्धू इम्रान खानच्या शपथविधीला गेलेला होता. त्यातून मग सिद्धू विरुद्ध अमरिंदर हा संघर्ष पंजाबच्या राजकारणात सुरू झाला आणि शेवटी अशी वेळ आली की सिद्धूने एक दिवशी राजीनामा दिला आणि नंतर ज्या प्रकारे हायकमांडने वागवलं त्यामुळे अमरिंदर सिंग यांना सुद्धा आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. पुढे त्यांना पक्षातून बाहेर पडावं लागलं. काँग्रेसला पंजाबचा मुख्यमंत्री बदलावा लागला. चरणजीत सिंग चन्नी हा एक बिनचेहऱ्याचा माणूस पंजाबचा मुख्यमंत्री म्हणून आणला गेला आणि शेवटी 2022च्या मला वाटते विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचा पंजाबमध्ये दारुण पराभव झाला. दारुण पराभव झाला, इतका दारुण पराभव झाला की 117 आमदारांच्या विधानसभेमध्ये आम आदमी पार्टीला 92 जागा मिळाल्या. 92. याचा अर्थ असा की फक्त 25 जागा सगळ्या विरोधी पक्षांना आणि आम आदमी पार्टीला जवळजवळ 80% जागा मतदारांनी दिल्या. आणि भगवंत सिंग मान नावाचा एक विनोदवीर हा पंजाबचा मुख्यमंत्री होऊन बसलेला आहे. आणि हा सगळा चमत्कार घडवणाऱ्या माणसाचं नाव आहे नवजोत सिंग सिद्धू, ज्याने पंजाब मधला काँग्रेस पक्ष उखडून टाकला. आज राहुल गांधी जेव्हा म्हणतात की काँग्रेसमध्ये राहून भाजपचं काम करणारे लोक कोण आहे, नवजोत सिंग सिद्धू कोण आहे? नवजोत सिंग सिद्धू हा भाजपतून नाराज होऊन काँग्रेस पक्षात आलेला एक नेता आहे. माझी काय तो कसोटीपटू आहे. पण गंमत असं की ज्या भारतीय जनता पक्षाला पंजाबमध्ये आपले पाय रोवून कधी उभं राहता आलं नाही, अकालींच्या मेहरबानीवर राजकारण करावं लागलं आणि अकाली सुद्धा काँग्रेस बरोबर समोर तोकडे पडत होते. इतकी भरभक्कम काँग्रेस ज्या पंजाबमध्ये होती त्या पंजाबमध्ये नवजोत सिंग सिद्धूने काँग्रेस भुईसपाट करून दाखवली. अमरिंदर सारख्या एक ताकदवान नेत्याला जमीनदोस्त करून दाखवणारा कोण असेल तर तो नवजोत सिंग सिद्धू आहे. आणि त्याला आणणारे कोण आहेत? कोणी भाजपने वेषांतर करून पाठवलेला हा घातपाती नव्हता. राहुल गांधी जेव्हा म्हणतात की काँग्रेस पक्षात बसून भाजपसाठी काम करणारे आणि काँग्रेसचं नुकसान करणारे, जेव्हा नवजोत सिंग सिद्धू कोण आहे? नवजोत सिंग सिद्धू कोण आहे? कोणीतरी पत्रकाराने हा प्रश्न राहुल गांधींना विचारायला पाहिजे किंवा त्याच्यावर चर्चा तरी झाली पाहिजे ना. ती चर्चा होत नाही. ही चर्चा होत नाही. असो, आज गंमत अशी आहे की काँग्रेसची इतकी वाईट अवस्था आहे की मला वाटते काँग्रेसचे 10-12 आमदार पण नाही पंजाब विधानसभेमध्ये. आणि हा सगळा पराक्रम घडवणारा तो जो नवजोत सिंग सिद्धू आहे त्याला आणायचं, अमरिंदरच्या मंत्रिमंडळात मंत्री करायचं, नंतर त्याला पंजाब प्रदेश काँग्रेसचा अध्यक्ष करायचं. 4 महिन्यात तो परत राजीनामा देतो. एकूण काँग्रेस पक्षाचा पंजाबमध्ये संपूर्ण चुथडा करून टाकायची महान कामगिरी नवजोत सिंग सिद्धूने केली. आणि त्याला आणणारे कोण होते? आणणारे कोण होते? त्याला पक्षात अगत्याने आणणारे आणि मोठी मोठी पदं देणारे राहुल गांधी आणि प्रियंका वाड्रा होते. त्यांच्याबरोबरचे फोटो ट्विटरवर टाकत होता नवजोत सिद्धू. आज मी हा सगळा विषय तुम्हाला मुद्दाम सांगितला, अगत्याने सांगितला. त्याचं कारण सरळ आहे मित्र, त्याचं कारण सरळ आहे. एवढं होरगळ झाल्यानंतर, पंजाब उद्ध्वस्त झाल्यानंतर राहुल गांधींचं समाधान झालेलं नाही. राहुल गांधी त्यानंतर इतर ज्या ज्या राज्यामध्ये काँग्रेस अजून भक्कम आहे, टिकून आहे, अशा राज्यामधून काँग्रेस कशी नामशेष करायची किंवा काँग्रेस थोडीफार तरी शिल्लक आहे तिथून त्याचा पुरता कसा नायनाट करायचा या दृष्टीने माणसं शोधत होते. भाजपने अशी माणसं पाठवण्याची गरज नसते. राहुल गांधी तशी माणसं शोधतात
याचा मी तुम्हाला पुरावा देतोय. याचा मी तुम्हाला पुरावा देतो. आता नुकतंच राहुल गांधींनी हे गुजरातमध्ये विधान केलं. पण त्यानंतर आलेली बातमी अशी आहे की लवकरच गुजरातच्या काँग्रेस पक्ष संघटनेची जबाबदारी ही जिग्नेश मेवानी या जेएनयूच्या माजी क्रांतिकारक विद्यार्थ्याकडे सोपवली जाणार आहे. आणि त्याची घोषणा अजून झालेली नसली तरी लवकरच येऊ घातलेल्या बिहारच्या विधानसभा निवडणुका ज्या आहेत त्या निवडणुकांच्या तयारीसाठी त्या जिग्नेश मेवानीचाच कॉलेजच्या काळातला विद्यार्थी दशेच्या काळातला एक सहकारी कन्हैया कुमार याच्यावर राहुल गांधींनी बिहारची जबाबदारी सोपवलेली. अगदी कदाचित उद्या बिहार विधानसभेत काँग्रेस स्वबळावर लढेल अशी घोषणा झाली तर मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून कन्हैया कुमारला पेश करण्यापर्यंत मनोबल काय ते मानसिक निर्णय राहुल गांधींनी घेतलेला आहे. याचा अर्थ सरळ आहे मित्रांनो. पंजाबमध्ये ज्याप्रमाणे काँग्रेस नामशेष करून दाखवली नवजोत सिद्धूने, अगदी तशाच पद्धतीमध्ये उरली सुरली काँग्रेस गुजरात आणि बिहार या दोन राज्यातून सुद्धा संपवण्यासाठी राहुल गांधींनी आपली खास माणसं शोधलेली आहेत. दोन नवे नवजोत सिंग सिद्धू शोधलेत. एकाचं नाव आहे कन्हैया कुमार आणि दुसऱ्याचं नाव आहे जिग्नेश मेवानी. हे लोक विद्यार्थी दशेमध्ये विद्यार्थी नेते म्हणून पुढे आले, ठीक आहे. पण सार्वजनिक जीवनातलं राजकारण याचा त्यांना काडी मात्र अनुभव नाही. कन्हैया कुमार हा 2019ची लोकसभा निवडणूक बेगुसरायमधून लढवला. त्यांनी कम्युनिस्ट पक्षातर्फे लढवली आणि चांगला 4-5 लाखाच्या फरकाने पराभूत झाला. त्यानंतर काँग्रेस पक्षात आला आणि काँग्रेस पक्षातर्फे त्यांनी काल परवाच लोकसभा निवडणुकीत दिल्ली पूर्व या मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि परत दणदणीत मतांनी पराभव स्वीकारला. अगदी आम आदमी पार्टीचा पाठिंबा घेऊन सुद्धा. हे मी एवढ्यासाठी सांगतोय की असा माणूस ज्याला एक मतदारसंघ बनवता येत नाही, हाताळता येत नाही, त्याच्यावर फक्त चटकदार बोलणं आणि कॅमेरासमोर मीडिया गाजवणं या कारणासाठी जेव्हा पक्षाची जबाबदारी सोपवली जाते तेव्हा तो नवजोत सिंग सिद्धू असतो. नवजोत सिंग सिद्धू स्टेज गाजवत होता, मीडियामध्ये गाजवत होता, आजही गाजतो. पण म्हणून नवजोत सिंग सिद्धू एक राजकीय पक्षाचं राजकीय संघटन यशस्वीरित्या चालवू शकेल का याचा विचार करावा लागतो आणि मगच त्याच्याकडे जबाबदारी द्यायला लागते. तशी जबाबदारी जर तुम्ही दिली नाही आणि त्याची कुवत आणि क्षमता नसताना, गुणवत्ता नसताना त्याच्याकडे पक्षाच्या संघटनेची जबाबदारी सोपवली तर तो त्या संघटनेची असलेल्याही धुळधाण करून टाकतो. हा पंजाबचा अनुभव आहे. जिग्नेश मेवानी आणि कन्हैया कुमार हे जितके मीडियामध्ये चमकणारे राजकीय नेते आहेत पण त्यांच्या मागे संघटनात्मकतेचा, संघटना कौशल्याचा कुठचाही अनुभव गाठीशी नाही. त्यामुळे त्यांची नवजोत सिंग सिद्धू हा क्रिकेटच्या मैदानावर किंवा क्रिकेटच्या कॉमेंट्रीमध्ये फार मोठा असेल, त्याला ऐकणं लोकांना आवडतही असेल, पण ते आवडल्यामुळे तो मतदार त्याला मत देतो असं बिलकुल नाहीये. आणि चटकदार भाषण करता आलं म्हणून संघटना बांधणं आणि संघटनेला समतोल सांभाळणं शक्य असतं असं नाही. आणि म्हणून जे नवजोत सिंग सिद्धूच्या बाबतीत क्रिकेट आणि मीडियातलं आहे नेमकं तीच गोष्ट इकडे जिग्नेश मेवानी आणि कन्हैया कुमार यांची आहे. हे दोघेही मीडियाला गाजवू शकतात. सडेतोड बोलणं ठीक आहे, पण म्हणून राजकीय संघटन चालवणं, शेकडो कार्यकर्ते आणि दुय्यम नेते यांना संयमाने हाताळणं सोपी गोष्ट नसते. समोर प्रश्न विचारणाऱ्या पत्रकाराला उलटी थप्पड मारल्यासारखं उत्तर देणं कन्हैया कुमार आणि मेवानी यांना शक्य असेल, किंवा ऐकणाऱ्यांच्या टाळ्या मिळवणं सिद्धूलाही शक्य होतं. पण सिद्धू ना काँग्रेस सांभाळू शकला
ना एखादा मतदारसंघ सांभाळू शकला. मग कन्हैया कुमार आणि जिग्नेश मेवानी हे बिहार किंवा गुजरातमध्ये जाऊन काँग्रेसचं काय करतील, ते काय करू शकतात, हे तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर 2019 पासून, सॉरी 2017 पासून 2022 पर्यंत नवज्योत सिंग सिद्धूने पंजाब काँग्रेसचा अध्यक्ष होऊन काय केलं त्याकडे बघा. काँग्रेस सरकारमध्ये मंत्री होऊन नवज्योत सिंग सिद्धूने पंजाबमध्ये काय केलं, कसा उच्छाद मांडला, ते बघा. आणि तिथे तुमच्या लक्षात येईल की राहुल गांधींनी कन्हैया कुमार किंवा जिग्नेश मेवानी यांना निवडलंय. आणि ते कसे आता फार मोठं काँग्रेसचं पुनरुज्जीवन करणार, अशा ज्या बातम्या पसरवल्या जात आहेत त्या काँग्रेससाठी केवढा मोठा घातपात करणाऱ्या असू शकतात, त्याचा तुम्हीच विचार करा. म्हणून मी दोन गोष्टी एकत्र करून मांडल्या की अशी माणसं जेव्हा उचलून उसनी उधार इम्पोर्टेड आणली जातात, ज्यांना पक्षाचं संघटन म्हणजे काय माहिती नसतं, कुठलंही संघटन म्हणजे काय माहिती नसतं, असे उपटसुंब जेव्हा कुठल्याही संघटनेत येतात तेव्हा ते संघटनेसाठी ताकद नसतात, त्या संघटनेचं बळ वाढवत नाहीत, पण असलेली संघटना सुद्धा पूर्णपणे जमीनदोस्त करून टाकतात, धुळीला मिळवू शकतात. आणि म्हणून कन्हैया कुमार बिहार आणि जिग्नेश मेवानी गुजरात हे बघितल्यानंतर मला हसू येतं. आणि मला वाटतं की राहुल गांधींनी नवे दोन नवज्योत सिंग सिद्धू शोधून काढले. मित्रांनो, 10 वर्षापूर्वी अशाच प्रकारे अल्पेश ठाकूर नावाचा एक गुजरात मधला तरुण नेता भाजपकडून काँग्रेसने उधार घेतला होता. हार्दिक पटेल नावाचा कोवळ्या वयाचा तरुण नेता, पटेलांच्या आरक्षणासाठी लढलेला नेता काँग्रेसने स्वतःकडे घेतला. काय झालं पुढे? आज ते दोघेही परत भाजपमध्ये गेलेले आहेत आणि काँग्रेस नामशेष झालेली. आणि त्यामुळे जिग्नेश मेवानी किंवा कन्हैया कुमार यांच्याकडून बिहार किंवा गुजरात काँग्रेसचं पुनरुज्जीवन होईल अशी अपेक्षा बाळगणं मुळात हास्यास्पद आहे. हा एक मान्य करता येईल की काँग्रेसने किंवा राहुल गांधीने नवे नवज्योत सिंग सिद्धू शोधून काढले, हे मी मान्य करतो. आणि त्यांच्याकडून उरली सुरली या दोन राज्यात जी काही दुबडी का असेना पण काँग्रेस वळवळते, तडफडते, तिच्या तोंडात गंगाजल देण्यासाठीच या दोघांना राहुल गांधींनी आणलंय, असं माझं ठाम मत आहे. पुढे काय होतं बघू. आत्ता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.